नमस्कार शेतकरी बांधवांनो, योजना मित्रामध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य आणि देशातील 10 सर्वात मोठ्या बातम्या। सोन्याचे दर भडकले, 10 तासांत 14,000ची वाढ, काय आहे कारण? शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, 14 पिकांच्या आधारभूत किमतीत MSP मोठी वाढ, तसेच साखर निर्यातीवर संपूर्ण बंदी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय आणि कुंभार समाजासाठी विनामूल्य माती आणि वीज दरात सवलत। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, माहिती पूर्ण समजून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा। सोन्या चांदीचे दर गगनाला भिडले। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्कात 15% वाढ केली आहे। यामुळे सोन्याचे दर अवघ्या 10 तासात 14,000चे वाढून सोलापुरात 1,63,000च्या वर गेले आहेत, तर चांदी 3 लाखांच्या उंबरठ्यावर आहे। लग्न सराईच्या काळात ग्राहकांसाठी हा मोठा फटका आहे। 14 पिकांच्या आधारभूत किमतीत MSP वाढ, केंद्र सरकारने खरीप पिकांच्या दरात मोठी वाढ केली आहे। तुरीसाठी 7,550 रुपये, 450 रुपयांची वाढ, तसे कापसासाठी 557 रुपयांची वाढ, सूर्यफुलांसाठी 622 रुपयांची सर्वाधिक वाढ, 8,343 रुपये किंमत सूर्यफुलांची, तसेच मूग 8,780 रुपये आणि उडीद 7,400 प्रति क्विंटल। इंधन बचत आणि VIP संस्कृतीला चाप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांनी इंधन बचतीसाठी स्वतःच्या ताफ्यातील वाहनांची संख्या 50% कमी केली आहे। मंत्र्यांचे अनावश्यक विदेश दौरे रद्द करण्यात आले असून इंधन बचतीसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याचे आवाहन जनतेला केले आहे। सोयाबीन विमा आणि मदत निधी, नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादनासाठी 884 कोटींचा विमा मंजूर झाला आहे। त्यापैकी 499 कोटींचे वाटप झाले असून उर्वरित 385 कोटी लवकरच खात्यात जमा होतील। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी 25,59 लाखांचा निधी वितरित करण्यास मंजुरी मिळाली आहे। तसेच साखर निर्यातीवर बंदी, वाढती महागाई रोखण्यासाठी भारत सरकारने साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावाने संपूर्ण बंदी घातली आहे। यामुळे देशांतर्गत बाजारात साखरेचे दर स्थिर राहण्यास मदत होईल, मात्र जागतिक स्तरावर साखरेचे दर वाढण्याची शक्यता आहे। तसेच मान्सून आणि हवामान अपडेट, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मान्सून 16 मे पर्यंत अंदमानात पोहोचण्याची शक्यता आहे। बंगालच्या उपसागरात पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे यंदा मान्सूनची वाटचाल अचूक ठरेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। तर महत्त्वाच्या घडामोडी, शक्तीपीठ महामार्ग, अकृषक NA जमिनीच्या व्यवहारांची चौकशी होणार, 15 दिवसांत प्रत्यक्ष मोजणी सुरू। पंढरपूर कॉरिडॉर, विठ्ठल दर्शन 6 तासांत होण्यासाठी 3,993 कोटींचा विकास आराखडा मंजूर। कुंभार समाज, वर्षाला 700 ब्रासपर्यंत माती विनामूल्य मिळणार आणि वीज दरात सवलत मिळण्याचे संकेत। पाणी टंचाई, नाशिकमध्ये 107 खासगी टँकर सुरू, तर यवतमाळमधील 32 गावांना इसापूर धरणातून पाणी सोडले जाणार। मित्रांनो, आजच्या या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या? कांद्याचे दर कोसळल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे, त्याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।